नमस्कार, मी संदीप देसाई. स्पीड न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सुरुवात करणार आहोत वेगवान घडामोडींना. दिल्लीतल्या सीजीओ कॉम्प्लेक्स मधल्या पंडित दीनदयाळ अंत्योदय भवनच्या 5व्या मजल्याला भीषण आग लागली. अग्निशमन दलाच्या 25 गाड्यांनी अथक प्रयत्नानंतर या आगीवर नियंत्रण मिळवलं. लंडनमधल्या हिथ्रो विमानतळ, वॉटरलू मेट्रो स्टेशन तसंच लंडन सिटी विमानतळावर स्फोटकांचं पार्सल सापडल्यानं खळबळ उडाली. या पाकिटामध्ये लहान आयईडी स्फोटक असल्याचं तपासांती स्पष्ट झालं. हे पार्सल उघडताच त्यानं पेट घेतला. त्याची तीव्रता अधिक नसली तरी देशभर स्कॉटलंड यार्ड दहशतवाद विरोधी पोलिसांनी शोध मोहीम सुरू केली आहे. अयोध्या राम जन्मभूमी बाबरी मस्जिद विवादामध्ये जागेच्या वादावर हे प्रकरण मध्यस्थी करण्यासाठी द्यावं की नाही यावर सुप्रीम कोर्ट आज निर्णय देणार आहे. गेल्या सुनावणीवेळी सुप्रीम कोर्टानं दोन्ही पक्षकारांना चर्चा करून या प्रकरणावर तोडगा काढण्याचा विचार करावा असा सल्ला दिला होता. खोतकर फडणवीस भेटीनंतर आता भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. खोतकर दानवे वाद मिटवण्यासाठी फडणवीस ठाकरे मध्यस्थी करणार आहेत. काल अर्जुन खोतकरांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. गिरगाव चौपाटीला क्लीन स्ट्रीट फूड हब हा दर्जा मिळाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पाणीपुरीच्या स्टॉलचं उद्घाटन झालं. यावेळी त्यांनी पाणीपुरीचा आस्वादही घेतला. नुकतंच FSSAIच्या पाहणीनंतर गिरगाव चौपाटीवर खाद्यपदार्थांच्या स्टॉल चालकांद्वारे स्वच्छतेचे सर्व मानक पाळले जात असल्याचं लक्षात आलं. नगरच्या जागेवरून आघाडीत तिढा निर्माण झालेला. यावर आता औरंगाबाद जागेची अदलाबदली करत मार्ग काढण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची सूत्रांची माहिती आहे. काँग्रेस पक्षानं औरंगाबादच्या जागेच्या बदल्यामध्ये नगर लोकसभा जागा द्या असा प्रस्ताव एनसीपीकडे पाठवल्याची सूत्रांची माहिती आहे. राज्य सरकारनं नवीन औद्योगिक धोरण जाहीर केलं. 1 ट्रिलियन अर्थव्यवस्था बदलण्याच्या दृष्टीनं पावलं उचलली जात आहेत. नव्या औद्योगिक धोरणामुळे 10 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित असून 40 लाख नवे रोजगार निर्माण होतील अशी ग्वाही राज्य सरकारनं दिली आहे. औरंगाबाद लोकसभा निवडणुकीत आता MIMनं ही उडी घेतली. आमदार इम्तियाज जलील यांनी लोकसभा लढवण्याची इच्छा असल्याची माहिती मिळते आहे. प्रकाश आंबेडकर यांचा योग्य सन्मान काँग्रेस राष्ट्रवादीनं केला तर MIM बाजूला राहील असं ठरलं होतं आणि त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. अमेरिकेनं पाकिस्तानी नागरिकांच्या व्हिसाची मुदत 5 वर्षांवरून कमी करून केवळ 3 महिने केल्याचा पाकिस्तानी वृत्तसंस्थेनं माहिती दिली आहे. व्हिसा मॉडिफिकेशन पॉलिसी अंतर्गत कारवाई केल्याची अमेरिकन प्रशासनानं माहिती दिली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यंदा देशातील कर्मचारी वर्गासाठी दिलासा देणारी बातमी. यंदा कर्मचाऱ्यांना सरासरी 9.7% पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे. HR कन्सल्टन्सी कंपनी एरॉयनं याबाबत माहिती दिली आहे. डायमंड किंग नीरव मोदी याचा अलिबागमधला बंगला आता जमीनदोस्त होणार आहे. नियंत्रित स्फोटकानं आज हा बंगला जमीनदोस्त करण्यात येणार आहे. छगन भुजबळ यांचे कट्टर समर्थक शिवाजी चुंबळे यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे. यामुळे भुजबळांना धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. शिवाजी चुंबळे नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आहेत. नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील कर्मचारी अनेक वर्षांपासून प्रलंबित मागण्यांसाठी कालपासून संपावर गेलेत. कर्मचाऱ्यांनी संपादरम्यान बँक व्यवस्थापनाच्या विरोधामध्ये जोरदार निदर्शनं केली. राज्य मंत्रिमंडळाच्या 10वी-12वीच्या उत्तरपत्रिकांच्या कागदाचा दर्जा यंदा खालावलाय अशी तक्रार खुद्द शिक्षक आणि विद्यार्थ्यांकडून करण्यात येते. कारण परीक्षेच्या दरम्यान उत्तरपत्रिकांची शिवण उसवून पानं सुटी होत असल्याची तक्रार समोर आली आहे. पद्मगंगा प्रतिष्ठानच्या वतीनं दिला जाणारा नलिनी बालकृष्ण देव पुजारी पुरस्कृत जीवनगौरव पुरस्कार लोकबिरादरी प्रकल्पाचे निर्माते डॉक्टर प्रकाश आमटे आणि डॉक्टर मंदाकिनी आमटे यांना प्रदान करण्यात आला. यावेळी रामटेक येथल्या कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे माजी कुलगुरू पंकज चांदे हे उपस्थित होते. राज्यातील शिक्षकांना 7वा वेतन आयोग लागू करण्यात आलेला आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या सोबतच त्यांना हा 7वा वेतन आयोग लागू होणार आहे. पिंपरी चिंचवडमध्ये जाहीर सभेत अजित पवारांचं भाषण सुरू असतानाच माजी आमदार विलास लांडे यांनाच उमेदवारी मिळावी म्हणून जोरदार घोषणाबाजी सुरू झाली होती. या प्रकारामुळे अजित पवारांचा पारा चढला आणि यापुढे घोषणा दिल्या तर तिकीटच कापून टाकेन असं अजित पवार म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी निवडणूक लढवण्याच्या मुद्द्यावर सल्ला देणाऱ्या महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांचा अजित पवारांनी चांगला समाचार घेतलाय. फुकटचे सल्ले देण्यापेक्षा चंद्रकांत पाटील यांनी हिंमत असेल तर शरद पवारांविरोधात निवडणूक लढवून दाखवावी अशी टीका त्यांनी केली आहे.
राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांची भेट घेतली। यावेळी त्यांनी रावसाहेब दानवे यांनी गेल्या 2.5 वर्षात दिलेल्या वागणुकीचा पाढा वाचून दाखवलाय। मुख्यमंत्र्यांनी खोतकर यांना यापुढे कसलाही त्रास होणार नाही, तसंच विधानसभा निवडणुकीतही पूर्ण ताकद लावून निवडून आणण्याचं आश्वासन दिलंय। सुजय विखे पाटील राष्ट्रवादी काँग्रेसकडून नगरच्या जागेवर लोकसभा निवडणूक लढण्याची शक्यता आहे। नगरची जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे, पण ती काँग्रेसला सोडण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस तयार नव्हती। तर या प्रकरणी मी विखेंना भेटलोच नाही असं म्हणत पवारांनी आणखी एक गुगली टाकली आहे। भाजप शिवसेना शिवाय आरपीआय समोर सध्या कोणताही पर्याय नसल्याचं सांगत आपण युतीसोबत राहणार असल्याचं रामदास आठवलेंनी स्पष्ट केलं। आपल्या पक्षाला दक्षिण मध्य मुंबई आणि ईशान्य मुंबई या 2 जागा मिळाव्यात आणि यावर चर्चेतून मार्ग निघेल असंही आठवले म्हणाले। नाशिकमध्ये विविध विकास कामांचं भूमिपूजन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आलं। जसपाल बिर्दी सायकल ट्रक, त्याचबरोबर सावित्रीबाई फुले महिला रुग्णालय, छत्रपती शिवाजी महाराज जलतरण तलाव, हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान इथल्या जागतिक दर्जाचं क्रीडांगण या कामांचं भूमिपूजन करण्यात आलं। मुंबई नाशिक महामार्गावरील रांजनोली नाका आणि माणकोली नाका इथल्या उड्डाणपुलाचं काम अर्धवट अवस्थेत असल्याने याचा फटका प्रवाशांना बसत असून मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडीचा सामना रोज करावा लागतोय। मुंबई महानगर प्रदेशातील महत्त्वाचा भाग असलेल्या वसई रोड ते पनवेल या पट्ट्यातील प्रवाशांना अखेर रेल्वे मंडळानं दिलासा दिलाय। वसई रोड, दिवा आणि दिवा पनवेल हा मार्ग उपनगरीय मार्ग म्हणून घोषित करण्याचा निर्णय रेल्वे मंडळानं घेतलाय। नुकत्याच सुरू झालेल्या मोनो रेलमुळे प्रवाशांमध्ये आनंदाचं वातावरण आहे, पण मोनोच्या तिकिटांचे दर जवळपास दुप्पट झाले, त्यामुळे प्रवाशांमध्ये नाराजीचं वातावरण आहे। एसटी प्रवाशांच्या प्रवासासाठी एसटीनं आता स्मार्ट कार्ड योजना कार्यान्वित केली आहे, त्यामुळे प्रवाशांना आता स्मार्ट कार्डद्वारे तिकीट मिळवता येणार आहे। मुंबईसह विविध ठिकाणी सुरू असलेल्या मेट्रो प्रकल्पांच्या कामांच्या ठिकाणी करण्यात येत असलेल्या पार्किंगमुळे त्रास सहन करावा लागतोय, त्यामुळे अशा वाहनांच्या मालकांवर दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला दिलेत। छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर विविध सेवा पुरवणाऱ्या सेवा पुरवठादार कर्मचाऱ्यांना वेतनवाढ आणि इतर सुविधा वाढवणारा करार नुकताच करण्यात आलेला आहे। यानुसार त्यांना येणाऱ्या 3 वर्षांसाठी 4,500 ते 8,900 रुपयांपर्यंत वेतनवाढ मिळणार आहे। ठाण्याच्या अंतर्गत मेट्रोला राज्य मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे। 29 किलोमीटरच्या या मार्गावर 15 स्थानकं असतील। भिवंडी आणि वडाळा घाटकोपरला या मेट्रोमुळे जोडणं शक्य होणार आहे। आयआरसीटीसी आता स्वतःच्या मेल एक्सप्रेस चालवण्याची शक्यता आहे। आयआरसीटीसीने रेल्वे बोर्डाकडे 7 ते 8 मेल एक्सप्रेसच्या मागणीचा प्रस्ताव दिलाय, मात्र अजून प्रस्तावाला मंजुरी मिळाली नसल्यानं आयआरसीटीसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलंय। महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या जवानांकडे मेट्रो, मोनो रेल्वे यांसारख्या महाराष्ट्रातील 162 संवेदनशील ठिकाणांच्या सुरक्षेची जबाबदारी 8 वर्षांनंतरही या जवानांना कंत्राटी पद्धतीवरच राबवून घेतलं जात आहे। हा अलर्ट असतानाही सरकारी यंत्रणेकडून मात्र या कंत्राटी सुरक्षेकडे दुर्लक्ष होत आहे। एप्रिल महिन्यापासून मोनोची सेवा दर 15 मिनिटांनी प्रवाशांना मिळणार आहे। आता 22 मिनिटांनी मोनोच्या ट्रेन येत आहेत, मात्र आता यापुढे ही फ्रिक्वेन्सी वाढणार आहे। पुरंदरमधील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाचा विकास करण्यासाठी विशेष हेतू वहन कंपनी स्थापन करण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीमध्ये मंजुरी देण्यात आली आहे। पुरंदरमधील नवीन विमानतळ उभारण्याची जबाबदारी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीकडे आहे। मुंबई हे महाराष्ट्रातील सर्वात प्रदूषित शहर ठरलंय। धूळ आणि प्रदूषणामुळे हवेची पातळी खूपच खालावली आहे। ठाण्यात प्रदूषणाची मात्रा कमी असल्याचं आढळून आलंय। मुंबईतील बसेसचा सरासरी वेग ताशी 7 किलोमीटर इतका खाली गेलेला आहे। विविध कारणांमुळे बेस्टचा वेग मंदावला आणि याचा परिणाम बेस्टच्या तिजोरीवर झालाय। दररोज बेस्टला 83 लाखांचं नुकसान होतंय असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केलाय। वीरमाता जिजाबाई भोसले प्राणी संग्रहालय आणि उद्यानातील पूर्ण झालेल्या कामांचं उद्घाटन आणि सुरू होणाऱ्या कामांच्या भूमिपूजनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय। यामध्ये राणीच्या बागेतील गांडूळ खत प्रकल्प, विविध प्राण्यांसाठी उभारलेले पिंजरे, स्वतंत्र क्षेत्र, प्राण्यांसाठी किचन कॉम्प्लेक्सचा समावेश आहे। सायन पनवेल महामार्गावरील नेरूळ इथं असलेल्या 4 भुयारी मार्गांची महापालिकेच्या माध्यमातून लाखो रुपये खर्च करून दुरुस्ती करण्यात आली होती। प्रशासनाच्या उदासीनतेमुळे दुरुस्तीनंतर देखील भुयारी मार्गांचा गैरवापर आणि विविध समस्यांमुळे अखेर भुयारी मार्ग बंद करण्यात आले।
राज्यातील औद्योगिक वसाहतींमधील 5 वर्षांहून अधिक काळ आजारी असलेल्या उद्योगांची 40% जमीन निवासी आणि व्यावसायिक बांधकामासाठी देता येणार आहे। राज्याच्या नव्या औद्योगिक धोरणामध्ये ही तरतूद करण्यात आली आहे। त्यासाठी अतिरिक्त सटई क्षेत्र निर्देशांक दिले जाणार आहेत। उद्योगांअभावी आर्थिकदृष्ट्या मागास राहिलेल्या जिल्ह्यांमध्ये उद्योग उभारणीसाठी सर्वाधिक सवलत देण्याची तरतूद राज्याच्या नव्या औद्योगिक धोरणांमध्ये आखण्यात आली आहे। यामध्ये उस्मानाबाद, वाशिम, गडचिरोली आणि नंदुरबार या 4 जिल्ह्यातील उद्योगांचा समावेश आहे। मुंबईच्या अनेक वैशिष्ट्यांपैकी एक असणाऱ्या धोबीघाटचं युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले। याआधी पर्यटकांना धोबीघाट पाहण्यासाठी कोणतीही सुविधा व्यवस्था नव्हती, मात्र आता पालिकेने धोबीघाट पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांसाठी खास एक गॅलरी बांधली आहे। पावसाळ्यापूर्वी नालेसफाई करण्यासाठी मुंबई महापालिकेनं एकूण 31 कोटी 16 लाखांच्या कंत्राटाचा प्रस्ताव मंजूर केलेला आहे। मात्र त्यामध्ये कंत्राटदारांच्या फायद्याच्या अटी आणि शर्ती घालण्यात आल्यानं हा प्रस्ताव संशयाच्या भोवऱ्यात अडकलाय। देशातले पहिले ज्वेलरी पार्क नवी मुंबईमधल्या महापे औद्योगिक वसाहतीमध्ये उभं राहणार आहे। या पार्कचं भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं। नवी मुंबईतील एकूण 29 गावांचा मागील 40 वर्षांपासून रखडलेला सिटी सर्व्हे अखेर जिल्हाधिकारी आणि सिडकोच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेला आहे। या गावांमधील सुमारे 30,000 प्रकल्पग्रस्तांची अनधिकृत घरं या सर्व्हेमुळे अधिकृत होण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याचं भाजपचे आमदार मंदा म्हात्रे यांनी सांगितलं। लाच म्हणून महिलेकडे चक्क शरीर सुखाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार कल्याण डोंबिवली महापालिकेत घडला। या प्रकरणी ठाणे लाचलुचपत विभागानं केडीएमसीच्या लिपिकाला बेड्या ठोकल्या असून त्यांना बडतर्फ करण्याची मागणी मनसे महिला पदाधिकाऱ्यांनी आयुक्तांकडे केली आहे। अंबरनाथमध्ये 3 दुचाकींचा भीषण आग लागल्याची घटना घडली आहे। आगीमध्ये 3 गाड्या जळून खाक झाल्यात। अंबरनाथ पूर्वेतील नीलयोग नगर परिसरातली घटना आहे। तरुण आणि त्यातही बॉडी बिल्डिंग करणाऱ्या तरुणांच्या अकाली मृत्यू होण्याच्या घटनांमध्ये अलीकडे लक्षणीय वाढ झाली। भिवंडीतल्या नामांकित बॉडी बिल्डर रवी सावंत याचा वयाच्या अवघ्या 35व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झालाय। बॉडी बिल्डिंग मध्ये मुंबई, ठाणे आणि कल्याण परिसरात त्यांनी बरंच नाव कमवलं होतं। लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला विरोध करण्यासाठी गणराज्य संघाच्या वतीनं काँग्रेस प्रणित महाआघाडीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सुषमा अंधारे यांनी दिली आहे। महाआघाडीला पाठिंबा देण्यासाठी काही मागण्या मांडल्यात। पुणे मेट्रोच्या कल्याणी नगरमधील प्रस्तावित मार्गाच्या विरोधामध्ये स्थानिक नागरिकांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे। हा मार्ग रद्द करून आगा खान पॅलेस इथं भुयारी मेट्रो करावी अशी मागणी सुद्धा करण्यात आली आहे। नाशिक महापालिकेनं घरपट्टी पाठोपाठ आता पाणीपट्टी थकबाकीदारांकडे वसुलीसाठी मोर्चा वळवलाय। शहरातील बड्या 32,000 थकबाकीदारांना वसुलीसाठी नोटिसा बजावल्या असून बिल जमा न केल्यास थेट नळ जोडणी खंडित केली जाणार आहे। म्हाडाचं बजेट सादर करण्यात आलेलं आहे। 8,259 कोटींचं हे बजेट असून 1,566 कोटींच्या सिल्कीचा अर्थसंकल्प सादर करण्यात आलाय। अनेक महत्त्वाचे प्रकल्प हाती घेण्यात आले। मेट्रो ट्रेनमध्ये खाद्यपदार्थ आणि पेय नेण्यास बंदी असूनही वारंवार प्रवाशांकडून या नियमांचं उल्लंघन होत असल्याचं समोर आलंय। त्यामुळे आता यासाठी एक नवी मोहीम हाती घेण्यात आली आहे। येत्या काही दिवसातच निवडणुकांच्या तारखा जाहीर होणार आहेत आणि जर आचारसंहिता लागू झाली तर महापालिकेची सर्व विकास कामं ठप्प होतील। त्यामुळे नागरी आणि पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांना स्थायी समितीच्या बैठकीमध्ये कोणत्याही चर्चेविना तत्काळ मंजुरी देण्यात आली आहे। फ्लॅटमध्ये खेळण्यासाठी आलेल्या 13 वर्षीय मुलासोबत अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी अफगाणी तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला। यानंतर अफगाणी तरुण फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत। काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे माजी पंतप्रधान एच डी देवेगौडा यांच्या निवासस्थानी पोहोचलेले आहेत। कर्नाटकमध्ये काँग्रेस जेडीएस जागा वाटपासंदर्भात या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा होते आहे। आपले विरोधक सध्या पाकिस्तानचे पोस्टर बॉय झाल्याची बोचरी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली आहे। पाकवर केलेल्या हवाई हल्ल्याचे पुरावे मागून विरोधक पाकिस्तानची मदत करतायत, सैन्यदलाचं खच्चीकरण करतायत असा गंभीर आरोप मोदींनी केला आहे। मतदानाच्या दिवशी राजकीय पक्ष आणि उमेदवारांच्या जाहिराती वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध करण्यावर बंदी घालण्याच्या निवडणूक आयोगाच्या प्रस्तावावर विधी मंत्रालयानं अद्याप काहीच निर्णय घेतलेला नाही। त्यामुळे येत्या लोकसभा निवडणुकात या प्रस्तावाची अंमलबजावणी होणार नाही असं सूत्रांनी सांगितलंय। भारतातील वैद्यक परिषदेने वैद्यकीय पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम बंद करण्याचा निर्णय घेतला। त्यामुळे ज्या महाविद्यालयांमध्ये हे अभ्यासक्रम आहेत त्यांचे पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांमध्ये रूपांतर करण्यात येणार आहे।
इंजिनिअरिंगची परीक्षा म्हणजे किमान 1.5 महिना चालत असते, पण यंदा ही परीक्षा 15 दिवसात संपवण्यात येणार आहे. कारण इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना इंटर्नशिप करावी लागणार असल्यामुळे त्यासाठी कालावधी मिळावा या उद्देशानं हा निर्णय घेण्यात येणार असल्याचं बोललं जात आहे. भारतीय हवाई दलाचा धाडसी पायलट विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांची शौर्यगाथा आता शालेय पाठ्यपुस्तकात समाविष्ट करण्यात येणार आहे. राजस्थान सरकारनं हा निर्णय घेतलाय. चीनच्या व्हिडिओ स्ट्रीमिंग ॲप टिकटॉकवर अमेरिकेच्या फेडरल ट्रेड कमिशननं 5.7 मिलियन म्हणजेच 40.39 कोटी रुपयांचा दंड ठोठावलाय. 13 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांची नावं, फोटो, ईमेल आयडी त्याचबरोबर लोकेशन आणि फोटो बेकायदेशीररित्या घेतल्याचा आरोप टिकटॉकवर लावण्यात आलाय. पोर्तुगालची राजधानी लिस्बनमध्ये कार्निवलचं आयोजन करण्यात आलेलं आहे. यंदाच्या कार्निवलची थीम होती जागतिक शांतता. त्यानुसार ट्रम्प आणि किम जोंग यांची हातात हात घातलेले भले मोठे रथ मध्यभागी होते. यामध्ये मोठ्या संख्येनं नागरिकांनी सहभाग घेतला. स्वित्झर्लंडच्या कार शोमध्ये इलेक्ट्रिक कार मांडण्यात आल्या आहेत आणि यापुढचं भविष्य इलेक्ट्रिक कारचंच असून विविध कंपन्यांनी आपल्या इलेक्ट्रिक कार या शोमध्ये सादर केल्यात. एकापेक्षा एक सुंदर कार पाहण्यासाठी नागरिकांनीही मोठी गर्दी केली होती. भारताच्या 251 धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा डाव 242 धावांमध्ये आटोपला. भारताला दुसऱ्या एकदिवसीय सामन्यामध्ये 8 धावांनी विजय मिळवता आला. या विजयासह भारतानं मालिकेमध्ये 2-0 अशी आघाडी घेतली आहे. मध्यंतरानंतर भारतीय संघ मैदानात आला. त्यावेळेला एक चाहता धोनीची भेट घेण्यासाठी सरसावला, पण धोनीनं मात्र त्या चाहत्याला पटकन भेट दिली नाही. या दोघांमध्ये चक्क पकडापकडीचा डाव रंगला. अखेर स्टंपजवळ जाऊन धोनी थांबला आणि चाहत्यानं धोनीला मिठी मारली आणि त्याच्या पाया पडून त्याची भेट घेतली. आजपासून ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेसाठी भारतीय बॅडमिंटन संघ सज्ज आहे. या स्पर्धेमध्ये भारताची मदार सायना नेहवाल, पी.व्ही. सिंधू या खेळाडूंवर असणार आहे. भारताची जिम्नॅस्टपटू दीपा कर्माकर हिच्या बाकू आणि दोहा या ठिकाणी होणाऱ्या 2 विश्वचषक स्पर्धेतील सहभागाला साईने हिरवा कंदील दिलेला आहे. भारतीय महासंघानं या स्पर्धेसाठी दीपाचं नाव नोंदवलं होतं. कबड्डीवर आधारित सूरसपाटा हा सिनेमा लवकरच भेटीला येतो. यामध्ये 25 हिंदी मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज कलाकारांची मांदियाळी रसिकांच्या मनोरंजनासाठी सज्ज आहे. सूरसपाटा 21 मार्चला होळीच्या निमित्तानं संपूर्ण महाराष्ट्राला आपल्या मातीतल्या खेळाची आठवण करून देणार आहे. पुलवामा हल्ल्यानंतर देशभरातून संताप व्यक्त केला जात असतानाच विकी कौशलच्या उरी द सर्जिकल स्ट्राईक या चित्रपटाच्या कमाईमध्ये वाढ झाल्याचं दिसून आलंय. चित्रपटाला वाढता प्रतिसाद पाहता त्याचं स्क्रीनिंग पुन्हा वाढवण्यात आलंय. कॉफी विथ करण शोमध्ये अजय देवगणनं चक्क ऑडी कार जिंकली. यामध्ये करण जोहरनं एक स्पर्धा ठेवली होती. जो अभिनेता किंवा अभिनेत्री सर्वात इंटरेस्टिंग उत्तर देईल त्याला ऑडी A5 स्पोर्टबॅक कार देण्यात येणार होती आणि अजय देवगण ही कार जिंकली आहे. यानंतर बुलेटिनमध्ये इथंच थांबूया. ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त न्यूज 18 लोकमत.